हॅलो फ्रेंड्स, मी मुकुंदा माळी ब्राईट फ्युचर क्लासेस पातोंडा या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या पोएमचे मार्जिन क्वेश्चन्स व इंग्लिश वर्कशॉप अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. वेलकम बॅक फ्रेंड्स. 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. मार्जिन क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम? कवीचा वयोगट काय आहे? आन्सर. द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम इज टीन एज. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक? कवीला कोणता निर्णय घ्यायचा आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचे आहे. आन्सर. द स्पीकर हॅज टू डिसाइड विच रोड ही विल चूज इन लाईफ. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डज ईच न्यू डे फेच? प्रत्येक नवीन दिवस काय आणतो? आन्सर. ईच न्यू डे फेचेस अ न्यू बिगिनिंग. क्वेश्चन नंबर 4. हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? मोहाबद्दल एखाद्याची प्रतिक्रिया काय असेल? आन्सर. वी शूड नॉट गिव्ह वे टू टेम्पटेशन अँड वी शूड कंट्रोल इट. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स? आपल्या कुमारावस्थेच्या शेवटी कवीला काय फरक जाणवतो तो आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचा आहे. आन्सर. ॲट द एंड ऑफ हिज टीन्स द पोएट विशेस टू सी हिज लाईफ लिव्ड ॲट इट्स बेस्ट. क्वेश्चन नंबर 6. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? कवीला आपले शरीर कसे ठेवायचे आहे? आन्सर. द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट. शेवटचा मार्जिन क्वेश्चन आहे आपला. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? कवीला जीवनात कोणाचा सहवास हवा आहे हे आपल्याला सांगायचे आहे. आन्सर. द पोएट विशेस फॉर गॉड्स कंपनी इन द वॉक ऑफ लाईफ. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले मार्जिन क्वेश्चन्स आपण सोडवूया. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करूया. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेले वाक्य योग्य पर्याय निवडून पूर्ण करायचे आहे. आन्सर्स आर गिवन डायरेक्टली. ए. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर बाउड बाय ईच न्यू डे. बी. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड which leads to. C. The poet prays to the Lord to help him stand for what is right. D. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Question number 2. Find and write the pairs of rhyming words from the poem. आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्या पोएममधून रायमिंग वर्ड्सच्या जोड्या लिहायच्या आहेत. 1. मेक टेक. 2. सक्सेस डिस्ट्रेस. 3. सी मी. 4. वे डे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आपल्याला या प्रश्नामध्ये खाली 4 पर्यायांपैकी योग्य राईम स्कीम निवडायची आहे. आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ए बी सी बी. क्वेश्चन नंबर 4. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. मित्रांनो, आपल्याला पुढील जोड्या जुळवायच्या आहेत. कॉलम एमध्ये आपल्याला कवितेतील काही ओळी दिल्या आहेत व कॉलम बीमध्ये फिगर ऑफ स्पीचची नावे आहेत. हे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. Answers are given directly.
1. Decisions I must make. Inversion. 2. Please open up my eyes, dear Lord. Apostrophe. 3. Travel down the darkened road. Alliteration. 4. I can choose to take the road of life. मेटॅफोर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचची काही माहिती दिलेली आहे, ती आपण बघूया. ॲलिट्रेशन इज द ऑक्युरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज ऑर सेंटेन्स एक्सेट्रा, सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. या ठिकाणी आपल्याला फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन या अलंकाराची माहिती दिलेली आहे. ॲलिट्रेशन या अलंकाराला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असे म्हणतात. या अलंकारात भाषेचा गोडवा सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दांच्या सुरुवातीला शब्दसमूहात एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग वाक्यात केलेला असतो. या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये लाईफ व लिव्ड हे शब्द या प्रकारचे दिलेले आहेत. आपल्याला आपल्या पुस्तकातील इतर पोएमचा अभ्यास करून ॲलिट्रेशनची अजून काही एक्झाम्पल्स या ठिकाणी शोधण्यासाठी सांगितले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील काही पोएम थोड्या अभ्यासा व ॲलिट्रेशनची एक्झाम्पल्स मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण पुढील प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ग्रुप ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला ही पुढील दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलाखतीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत ते आपल्याला पुढे दिलेले आहेत. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. इंटरव्ह्यू प्लॅनिंग करीत असताना आपल्याला महत्त्वाचे 4 घटक पुढे दिलेले आहेत. या प्रत्येक घटकाबद्दल आपल्याला थोडी माहिती या ठिकाणी लिहायची आहे. फॉर्मॅट स्ट्रक्चर. The format should consist the name of interviewee and interviewer, other details as topic, venue, date and time. Next element, size or length, how much, 10 to 15 questions. Next element, do's and don'ts, rules and regulations. Do's, make the candidate feel comfortable. Ask him to sit down. Ask some friendly questions initially. Don'ts, do not bombard him with questions. Do not interrupt while candidate is speaking. Last element, type of questions. Include WH type questions, open-ended, close and yes/no type questions. Question number 6. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. मित्रांनो, इंटरव्ह्यू घेत असताना कशा प्रकारचा फॉर्मॅट असावा हे आपल्याला पुढे या ठिकाणी दिलेले आहे. या फॉर्मॅटनुसार आपल्याला एखाद्या सक्सेसफुल टीनेजरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 10 प्रश्नांचा संच तयार करायचा आहे. Answer question number 1. How do you feel now that you have become a TV star? Question number 2. Why did you decide to participate in the reality show? Question number 3. How did you apply for it? Question number 4. Can you tell us something about the selection process? Question number 5. How many participants were there in all? Question number 6. How many selection rounds did you have to go through? Question number 7. Did you feel nervous or scared? Question number 8. How did you prepare yourself for the competition? Question number 9. What kind of treatment and facilities did you get from the organizers? Question number 10. Tell us about your feelings when you made it finally. Question number 7. Read the poem. Write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points.
मित्रांनो, आपल्याला पुढे या ठिकाणी 8 पॉईंट दिलेले आहेत व या 8 पॉईंटचा वापर करून आपण पोएमचे ॲप्रिसिएशन लिहिणार आहोत. 1. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. 2. पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज जे. मोर्स. 3. राइम स्कीम. द राइम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. 4. favorite line. I am the only one to choose the road that I will take. 5. theme or central idea. The poem is a teenager's prayer to God. The teenager is anxious about his future. He lacks confidence to take the right decision in life. He prays to God to help him to choose the right path. He wants to overcome temptation and maintain a clean and fit body. 6. figures of speech, apostrophe, alliteration, inversion, metaphor. 7. special features. The entire poem is in the form of a prayer directly addressed to God. The language used in the poem is simple and suits a teenager. Last point, point number 8. Why I like or dislike the poem. I like the poem for its clear and important message. As a teenager myself, I can very well relate to this very relevant message. Question number 8. Compose a short prayer in English asking God to guide you in your teenage years. Later, you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमच्या कुमार वयामध्ये देवाचे मार्गदर्शन लाभावे यासाठी एक छोटी प्रार्थना लिहायची आहे व या प्रार्थनेला कवितेचे स्वरूप देण्यासाठी यमकयुक्त ओळींचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आन्सर. ओ गॉड, ब्लेस मी विथ फ्रेंड्स with purest heart who will always stand by me in dark and dust. Let our friendship grow clean and right. My future bright will be in my sight. Question number 9. Look around in your vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves बाय डुईंग समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. आपल्याला या प्रश्नामध्ये आपल्या अवतीभोवती असलेले कुटुंब, मित्र, शेजारी, वर्गमित्र इत्यादींकडे लक्ष देऊन ज्यांनी काहीतरी भव्य दिव्य करून स्वतःचे नाव कमावले आहे अशा 4 किशोरवयीनांची माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. ही माहिती आपण पुढील प्रमाणे लिहूया. आय होप फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.